मला बानूला नाही थांबवता येणार. माझा आणि बानूचा वियोग हा निश्चित आहे. बानू, आता मी तुझे सांत्वन कसे करू? मी हारले ह्याचं मला वाईट नाही वाटत, पर माझं देव मला या मोर दिसणार नाही हे मला सहनच होत नाही. दर दिशी नाही, पर पंधरवड्यातनं 2 दिवस तरी हात भेटायचात मला, नाहीतर अख्ख्या मंदी तरी दर्शन व्हायचं तुमचं. पण बानू, आता निर्णय झाला आहे आणि तो तुम्हा दोघींच्या सहमतीने झाला आहे. होय देवा, मला वाटत होतं काम्या जिंकल, म्या गडावर येईल, तुमच्या संग राहील. पण ते नाही झालं हेच उत्तम झालं. कारण जर तू जिंकली असतीस तर म्हाळसेने तुला गडावर आणलं असतं, पण तुमच्यातले वाद काही थांबले नसते. देवा, मी तुमच्या बिगर कशी जगणार आहे मला ठाव नाही. मी नाही असं कसं होईल? मी तुझ्या सोबतच आहे. तर मला भेटाय येणार असं नाही म्हणला तुम्ही. तू कुठेही असलीस तरी मी तुला भेटायला येईल, आणि तुला भेटण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे तुम्ही मला भेटाय येणार? होय बानू, मी तुला दिलेला दिव्य खडावा तू तुझ्या सोबतच ठेव, कारण कधी कधी तुला मला भेटायला यावं लागेल. पर म्या जेजुरीत नाही येणार. तसं व चंदीला हाय म्या माळसात आईस नाही. होय, तुला जेजुरीत नाही येता येणार, पण जर म्हाळसेने ठरवलं तर तुला जेजुरीत येणं शक्य आहे. पर ते आता होणार नाही हे ठाव आहे मला. असं नाही, कारण कुणाचं कधी मतपरिवर्तन होईल हे सांगता येत नाही. देवा, या कधीच जेजुरीत राहिले तेव्हा मत बदललं नाही. हवा आता काय बदललं? बानू, एक विचारू? तुला म्हाळसेचा खूप राग येतो का? बानू, मी अत्यंत महत्वाचं विचारतो आहे. होय, कारण त्यांनी मला माझ्या देवापासून वेगळं केलं. बानू, तुम्ही गतजन्मात अत्यंत प्रिय सखी होता. आज नियतीने तुम्हा दोघींना एकमेकींसमोर असं उभं केलं आहे, आणि असं असताना तुम्ही एकमेकींच्या विरोधात का आहात? चुकलं माझं. हे आतून वाटलं तरच ही साधना सफल होईल, पण जर मनात राग, लोभ, द्वेष असेल आणि मला नमस्कार केला तर तो विफल होईल. पण जर अंतर्यामी प्रेम असेल तर मला नमस्कार नाही केला तरीही माझी कृपा राहील. कारण प्रेम हेच सत्य आहे, आणि जिथे सत्य आहे तिथे शिव आहे, आणि शिव म्हणजे अर्थात मी आहे. जिथे प्रेम आहे, जिथे सत्य आहे
तिथे मी आहे आणि त्याचं एक सौंदर्य आहे. बानू, जर तू प्रेमस्वरूप झालीस तर सगळं काही सुंदर होईल. मग कुठलाच प्रश्न नाही, कसलंच उत्तर नाही, राग नाही, लोभ नाही. आणि हेच तर खरं ह्या साधनेचे फलित आहे. देवा, मी आज तुमच्या पायाशी राहिले, पर हे शिकायचं राहूनच गेलं. पर ह्या मोहर मी शिकल. बानू, तू तुझ्या भक्तीच्या पुण्याईवर इथवर आली आहेस. हेच तुझे साधन आहे. तेव्हा हे कधीही सोडू नको. वय देव, मी हे ध्यानात ठेव. पर आज मी एक सांगू. सांग बानू. मी भक्ती केलीच, पर तुमच्यावर प्रेम बी केलं मी. बानू, या खंडोबाने देखील तुझ्यावर प्रेम केलं आहे आणि प्रेम करतच राहील. अजून काय पाहिजे मला? कुठे जाणार आहेस? हवं नाही, पण ठरवावं तर लागेलच ना. वाट फुटल तत जाईल. तुझ्या वस्तीवर का नाही? तत नग. तत गेल्यावर समजासनी सांगत बसावं लागल. काय झालं, कसं झालं. जे योग्य तेच घडेल. तुला एक विचारू? हे, मी तुला सारीपाठ शिकवल्यावरही तू पराभूत झालीस याचं तुला वाईट वाटतंय का? वय, कारण माझे देव माझ्या संग आहेत म्हणल्यावर मी हारणारच नाही असंच मला वाटत होत. बानू, बरं झालं की जे खरं तेच सांगितलंस. पण आता मी देखील तुला एक सत्य सांगतो. तुझं पराभूत होणं म्हणजे एका नवीन अध्यायाला सुरुवात होणं. तुला पुन्हा नव्याने आदिशक्तीची ओळख होणार आहे. तू शिवाला प्राप्त केलंस, आता दुर्गेला, कालीला प्राप्त करायचं आहे. आता त्याचा विचार नको करू. योग्य वेळी ते घडेल. येतो मी. बानू, मी तुझ्या सदैव सोबतच आहे. येतो मी. अखेर म्हाळसा देवींच्या मनात जे होतं ते पूर्ण झालं. बाणाई जेजुरीतून जाणार. पुन्हा या जेजुरीत ती कधी येईल, येईल की नाही तेही सांगता येणार नाही. देवी, मी सांगायला आले आहे की ठरल्याप्रमाणे आज सूर्यास्ताआधी
बानू जेजुरी सोडून जाणार आहे. होय देवी, हे मला ठाऊक आहे. परंतु तुम्ही हे मला का सांगता आहात? ते एवढ्यासाठीच की त्याआधी आपण तिला तिच्या वाड्यावर जाऊन भेटून यावं. नारायण नारायण. प्रणाम माते. प्रणाम प्रभो. बऱ्याच काळानंतर जेजुरीची वाट धरलीत मुनिवर. घडलेल्या प्रसंगानंतर इथे कसे यावे हे कळत नव्हते. मग आजच असं काय घडलं? अहो मुनिवर, तुम्ही इथे येण्यामागे काही विशेष प्रयोजन आहे का? होय माते, विशेष प्रयोजन आहे असे म्हणता येईल. आत्ता घडलेल्या प्रसंगानंतर मी बानूकडे कसे जावे हे मला कळत नाही. परंतु मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की तुम्ही मात्र बानूला भेटायला जावं. आम्ही त्याविषयीच बोलत होतो. परंतु तुम्ही का नाही जात आहात बाणाईला भेटायला? आत्ता तिला भेटायला जाण्याची ही योग्य वेळ नव्हे असे मला वाटते. आपल्या शिष्याच्या भवितव्यासाठी काही निराळ्या योजना तर तुमच्या मनात नाहीत ना मुनिवर? प्रभो, बानू माझी शिष्य आहे. त्यामुळे तिच्या भविष्यासाठी, तिच्या भल्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहीनच. मात्र ह्या वेळी पुन्हा श्री म्हाळसा देवींचा राग अनावर होणार नाही हे पहा. मुनिवर, आम्ही बानूला भेटण्यासाठी जाणार आहोत. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. यावे देवी. सारीपाट खेळला जाणार. तो खेळ ठरवणार की बानू इथे राहील की नाही. म्हाळसाला हरवणं सोपं नाही, पण बानूला श्री खंडेरायांनी सारीपाट शिकवला आहे म्हणे. तिला असं सहज हरवणं म्हाळसाला शक्य होईल? आपण अजून झोपला नाहीत? नाही, पण तुम्ही अजून जागे कसे? कुणी आलं होतं का इथे? नाही. आत्ता कसं कोण येणार? अहो का कुणास ठाऊक, परंतु काहीतरी घडलंय गडावर. का? असं का वाटतंय तुम्हाला? आई बाबा, म्हाळसा, अगं काय झालं आणि इतक्या रात्री तू अशी आनंदी? मला जे साध्य करायचं होतं ते साध्य करून आले आहे मी आई. आजवर ज्या बानूने माझ्या संसारात ढवळाढवळ केली, त्या बानूच्या अस्तित्वाच्या खुणा या जेजुरीतून कायमच्या पुसून टाकणार आहे मी. म्हाळसा, अगं काय बोलतेस तू हे? तू बानूला जेजुरीच्या बाहेर काढण्यासाठी अधीर झालीयस हे मला ठाऊक आहे, परंतु प्रत्यक्षात तू त्या बानूला जेजुरीच्या बाहेर काढशील असं नाही वाटत मला. नाही बाबा, ते मी करू शकते आणि तेच आता घडणार आहे. आमच्या सारीपाटाचा खेळ झाला आणि त्यात बानूचा पराभव केला आहे मी. म्हाळसा, अगं काय सांगत आहेस? खरंच असं घडलं आहे? हो आई, ज्या क्षणाची मी वाट बघत होते तो क्षण अखेर आलाच. आता ती बानू या जेजुरीत कधी दिसणार नाही. बाई बाई बाई, आता या क्षणी मला किती आनंद झालाय हे तुला कसं सांगू बाई मी. आता आता आज मी स्वतःच्या हाताने गोडाचं जेवण करणार. अक्षरशः आता मी काय करू आणि काय नको असं झालंय मला. आता त्या बानूची सावलीही माझ्या संसारावर कधी पडणार नाही आहे. हो बाई, आता आम्ही सुद्धा निश्चिंत मनाने नेवासेला जायला मोकळे.
काय झालं बाबा? तुम्हाला आनंद नाही झाला का? आपल्या लेकीचा संसार चांगला व्हावा असं प्रत्येक आई बापाला वाटत असतं. तसंच ते आम्हालाही वाटत होतं. पण तू म्हाळसा आहेस. कदाचित रागाच्या भरात तू बानूला जेजुरीतून बाहेर काढण्याचा विचार बोलून दाखवला असशीलही. पण खरंच तू तसं काहीतरी करशील असं मनापासून वाटलं नव्हतं. का का नाही तशी वागणार ती? कारण ती म्हाळसा आहे. अहो पण ह्यांचं हे असं आहे. पण योग्य तेच केलंस तू. खरंच आज आनंद साजरा करायचा दिवस आहे. एवढं समज चांगलं चाललेलं असताना असं काय होईल याचा विचार सुद्धा केला नव्हता मी. आता बोलून काय होणार आहे का? जेव्हा कुणी करायला पाहिजे होतं तेव्हा कुणी बी काय केलं नाही. आता बोलून काय बी होणार नाही. बाणायला भेटायला आलो आहोत. आतमध्ये बसली आहे. काय सपन बघितलं होतं माया पोरीनं, आणि हे काय झालं परदांची? जे झालं ते झालं. मात्र आता तुम्ही सगळ्यांनीच स्वतःला आवरायला हवं. आता तुम्हीच बानूला सांभाळायला हवं. तिचं मन जपायला हवं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पर तुम्ही हे समज थांबवायला हवं होतं. जेजुरीचे प्रधानजी तुम्ही, आणि तसं बी तुम्ही तिचं भाव आहे ना. अव माणसा देवी मोर सारीपाटात बानू कशी जिंकली असती व? हे रंग्या शेवंती, तुम्ही आता काय बी बोलू नका. ते बानूला भेटायला आले आहेत. जावाजी, बानू, आज ही जेजुरी सोडून तू चालली आहेस. हे सारं घडताना मी मात्र काहीच का करत नाही असं तुला वाटेलही. पण तुझ्यासाठी हे घडणं किती आवश्यक आहे ह्याची कल्पना कोणालाच येणार नाही. बानू, आज ही जेजुरी सोडून गेल्यावर तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा असा प्रवास सुरू होणार आहे हे तुला देखील ठाऊक नसेल. पण तुझा हा प्रवास अंतिम सत्यापर्यंत जाणार आहे हे मी तुला आत्ता या क्षणी सांगू देखील शकत नाही. बानू, तुझ्या ह्या प्रवासात तुला अनेक दिव्यामधून जावं लागणार आहे.